Good morning, students. Standard 8, Subject Science, Activity number 12. इयत्ता 8वी विषय विज्ञान. आज आपण कृतीपत्रिका नंबर 12 पाहणार आहोत. या कृतीपत्रिकेमध्ये इयत्ता 7वी मधील प्रकरण 10वे डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन याची उजळणी घेणार आहोत. यामध्ये आपल्या सभोवताली अनेक घटना घडत असतात. या घडलेल्या घटना ज्या असतात, अनेक आपत्ती घडतात. यामध्ये दुष्काळ, महापूर, ढगफुटी यासारखे ह्या घटना ज्या घडत असतात, नैसर्गिक आपत्ती जे येत असतात, यामागची शास्त्रीय कारणे कोणती आहेत हे आपण जाणून घेणे महत्त्वाचं आहे. यामध्ये पहिल्यांदा आपण फेमिनी म्हणजे दुष्काळ बघायचं आहे. द कंडिशन दॅट अरायझेस ड्यू टू लॉंग टर्म अँड सिव्हिअर सॅक्रिसिटी ऑफ फूड ग्रेन्स अँड वॉटर इज कॉल्ड फेमिनी. अन्नधान्याच्या आणि पाण्याच्या प्रदीर्घ अशा तीव्र तुटवड्यामुळे उद्भवणारी जी परिस्थिती म्हणजेच दुष्काळ असं म्हटलं जातं. टाईप ऑफ फेमिनी, माइल्ड फेमिन अँड सिव्हिअर फेमिनी, म्हणजे सौम्य दुष्काळ आणि तीव्र दुष्काळ असे जे दोन प्रकार आहेत. कॉजेस ऑफ फेमिनी, यामध्ये दुष्काळाची कारणं कोणती, यामध्ये नॅचरल कॉजेस बघूया आपण. फर्स्ट वन इज ड्रॉफ्ट म्हणजे आवर्षण. हेवी रेन्स, अतिवृष्टी होणे म्हणजे भरपूर पाऊस पडणे. फ्लड म्हणजे पूर येणे. क्रॉप्स गेटिंग वॉश्ड अवे म्हणजे पिके वाहून जाणे. ऑर डॅमेज्ड इन द फ्लड, किंवा पिकांचे नुकसान होणे, पूर आल्यामुळे पिकांचे नुकसान होणे किंवा पिके वाहून जाणे. एन्व्हायरमेंटल चेंजेस, पर्यावरणातील बदल. सच ॲज टेम्परेचर चेंजेस, जसे की तापमानामध्ये झालेला बदल. स्टॉर्म म्हणजे वादळे. कोल्ड वेव्ज, थंड हवा. फॉग म्हणजे धुके पडणे. डॅमेज ऑफ क्रॉप्स बाय ॲनिमल्स लाईक माईस अँड रॅट्स, प्राण्याकडून होणारा पिकांचा नाश जो आहे, या नाशामध्ये मग अटॅक ऑफ पेस्ट म्हणजे पिकावर पडणारी कीड जी आहे. लोकुस्ट ऑर डिसीजेस ऑफ क्रॉप्स, टोळधाड येणे, एकदम असे टोळधाड येते म्हणतो आपण. म्हणजेच काय, टोळसारखे जे कीटक असतात हे येतात आणि पूर्ण शेतातलं धान्य नष्ट करतात, त्याला टोळधाड असं म्हटलं जातं. डिसीज ऑफ क्रॉप्स म्हणजे पिकावरती रोग पडणे. उंदीर, घुशी यासारख्या प्राण्यापासून पिकांचा नाश होणे. अँड अर्थक्वेक म्हणजे भूकंप होणे. ही नॅचरल कॉजेस आहेत. यानंतर मॅनमेड कॉजेस कोणती, मानवी कारणं कोणती आहेत. वॉर म्हणजे युद्ध. इंटरनल अनरेस्ट म्हणजे अंतर्गत अशांतता. ॲब्सेन्स ऑफ ट्रान्सपोर्ट रूट्स म्हणजे वाहतुकीच्या मार्गाचा अभाव. म्हणजे जरी अन्नधान्य शेतामध्ये उत्पन्न झालं तरी, उत्पादन चांगलं निघालं तरी वाहतुकीचा अभाव असणे, ट्रान्सपोर्ट न होणे. समजा द्राक्ष शेतामध्ये तयार झालेले आहेत, पण मागच्या वर्षी लॉकडाऊनमुळं काय झाले, वाहतुकीचीच मार्गांचा अभाव असल्यामुळे द्राक्षांना दर आला नाही, द्राक्षे आपण पाहिजे त्या ठिकाणी नेऊ शकलो नाही. म्हणजे वाहतुकीच्या मार्गाचा अभाव, वाहतुकीमध्ये अडथळे निर्माण होणे. अनकंट्रोल्ड पॉप्युलेशन ग्रोथ, लोकसंख्येची बेसुमार वाढ, ही आपल्याला या दुष्काळाची मॅनमेड मानवी कारणे आपल्याला दिसून येत असतात. देन क्लाउड बस्ट म्हणजे ढगफुटी. क्लाउड बस्ट कशाला म्हटलं तर ढगफुटी म्हणजे काय, ड्यू टू रॅपिड कंडेन्सेशन इट रेन्स सडनली ओव्हर अ स्पेसिफिक अँड स्मॉल रिजन ॲट अ रेट ऑफ 100 मिलीमीटर पर आवर ऑर मोअर. आता जो पाऊस चालू आहे, या पावसामध्ये बातम्यामध्ये तुम्ही बघायचं किती मिलीमीटर प्रति तास पाऊस पडला हे सांगितलं जातं. मग 100 मिलीमीटर प्रति तास किंवा त्यापेक्षा जर अधिक प्रमाणात जेव्हा पाऊस पडतो, त्यामुळे अचानक एखाद्या ठिकाणी अशा भूभागावरती शीघ्र असं कंडेन्सेशन म्हणजे ढगांचं संगनन झाल्यामुळं हा पाऊस पडतो, याला ढगफुटी असं म्हटलं जातं. आता आजचंच उदाहरण, चिपळूणमध्ये ढगफुटी झालेली आहे. आज जे आहे 22 तारीख, चिपळूणमध्ये ढगफुटी झालेली आहे. म्हणजेच 100 मिलीमीटर प्रति तास किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात जो पाऊस पडतो त्याला क्लाउड बस्ट असं म्हटलं जातं. डू यू नो अ क्लाउड बस्ट ऑकर्ड ॲट अ लेह लडाख ऑन 6 ऑगस्ट
2010, the cloudburst that occurred in Mumbai on 26 August 2005 was extraordinary and unforgettable. 6 ऑगस्ट 2010ला लेह लडाख या ठिकाणी ढगफुटी झाली होती. 26 जुलै 2005ला मुंबईमध्ये ढग झाली होती. त्या दिवशी 8 ते 10 तासामध्ये मुंबईमध्ये जवळजवळ 37 इंच म्हणजेच किती 950 मिलीमीटर प्रति तास इतका पाऊस पडला होता. म्हणजे संपूर्ण मुंबई त्यावेळी 2005ला जलमय झाली होती. देन फ्लड म्हणजे महापूर येणे, पूर येणे. कॅन यू टेल व्हॉट मेजर्स वुड यू सजेस्ट टू प्रोटेक्ट युअरसेल्फ फ्रॉम फ्लड? महापुरापासून आपले संरक्षण करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल? आता तुम्हाला महापुराचे परिणाम माहिती आहेत. गेल्या वर्षी तुम्ही महापूर अनुभवला आहे, त्या गेल्या वर्षी अनुभवला आहे. याच्यामध्ये मग तुम्ही संरक्षण काय करणार? महापुराच्या येण्याच्या अगोदर ज्या सूचना दिल्या जातात, पाणी पातळीमध्ये जसजशी नदीच्या पाण्यामध्ये वाढ होत जाते किंवा धरणातून जेव्हा पाणी सोडलं जातं तेव्हा इशारे दिले जातात. त्यानुसार आपण कुठं आहोत, नदीपासून जवळ असेल तर घरातील व्यक्ती आपण स्थलांतर दुसरीकडे झालं पाहिजे की जेणेकरून पूर येऊन आपले नुकसान होऊ नये. त्यामध्ये जनावरे असतील तर ते दुसरीकडे घेऊन जावीत. म्हणजे महापुरापासून आपले संरक्षण होण्यासाठी या प्रकारचे आपण खबरदारी किंवा उपाय घ्यावेत. तुम्हाला अजून यातील कोणते उपाय सुचतात बघा. त्यानंतर आहे तर लाईटनिंग. पुढचा आहे वीज पडणे. नॉट ऑल लाईटनिंग स्ट्राईक्स द ग्राउंड. विजा जमिनीवर पडत नाहीत. इन फॅक्ट about 95% of the lightning flashes are limited to the sky. काय होतात, 95% विजा आकाशातच असतात. फक्त याच्यामध्ये ओन्ली 5% ऑफ लाईटनिंग रिचेस द ग्राउंड. 5% विजा जमिनीपर्यंत पोहोचतात. लाईटनिंग कॅन बी जनरेटेड विदिन 1 क्लाउड. यामध्ये विजा एकाच ढगामध्ये बिटवीन 2 क्लाउड्स किंवा दोन ढगात किंवा ऑर बिटवीन अ क्लाउड अँड द ग्राउंड, ढग आणि जमिनी दरम्यान निर्माण होऊ शकतात. मग अबाउट 40 लाईटनिंग फ्लॅशेस ऑकर्स पर सेकंड इन द ॲटमॉस्फिअर. विजेमुळे निर्माण होणारे तापमान जे असते सूर्याच्या तापमानापेक्षा जास्त असते. याच्यामध्ये द टेम्परेचर जनरेटेड बाय लाईटनिंग इट इज हायर दॅन दॅट ऑफ द सन. म्हणजे सूर्याच्या तापमानापेक्षा हे टेम्परेचर काय असते, तापमान जास्त असते विजा पडतात त्यावेळी. म्हणजे विजा ज्या असतात, वीज पडल्यामुळे या ठिकाणी निरनिराळ्या प्रकारची हानी होऊ शकते. यानंतर आहे व्हॉट प्रिकॉशन्स विल यू टेक ड्युरिंग थंडरस्टॉर्म. म्हणजे आकाशात वीज कडाडत असताना तुम्ही काय दक्षता घ्याल? याच्या अगोदर सांगितलं होतं, माझ्यामध्ये 6वीला होतं याच्यामध्ये, की विजा पडत असतील किंवा वीज चमकत असेल तर झाडाखाली उभारू नये, ओलसर जागी उभारू नये. कारण वीज झाडावरती पडल्यानंतर धोका होण्याचा संभव असतो. किंवा जिथं असाल तिथं जमिनीवरती स्थिर राहिलं पाहिजे किंवा घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये बसलं पाहिजे. विशिष्ट अशी आपण दक्षता घेतली पाहिजे. देन व्होल्कॅनो म्हणजे ज्वालामुखी. व्होल्कॅनो इज नॅचरल इव्हेंट ऑर फिनॉमिनन. ज्वालामुखी एक नैसर्गिक घटना आहे. द इंटेरियर ऑफ द अर्थ इज व्हेरी हॉट. पृथ्वीचा अंतर्भाग अत्यंत उष्ण आहे. मुवमेंट ऑफ हॉट सबस्टन्सेस कंटिन्युअसली ऑकर्स फ्रॉम द इंटेरियर टुवर्ड द सरफेस ऑफ द अर्थ. भूअंतरातून भूपृष्ठाकडे किंवा भूपृष्ठावर तप्त पदार्थांच्या हालचाली सतत होत असतात. As a result, sometimes the solid, liquid and gaseous substances below the earth crust are pushed toward the crust. आणि त्यामुळे काही वेळा भूकवचाखालील घन पदार्थ, द्रव किंवा वायू पदार्थ जे असतात हे भूकवचाकडे ढकलले जातात. When these substances come out of the earth crust in an eruption and start flowing, it is called volcano. आणि हे पदार्थ भूकवचाबाहेर पडून त्यांचा भागावरती उद्रेक झाला व ते वाहू लागली की त्यास ज्वालामुखी असं म्हटलं जातं. इथे डायग्रॅम दाखवलेला आहे, ज्वालामुखीची डायग्रॅम आहे ही. अशा प्रकारे व्होल्कॅनो निर्माण होतात. देन इफेक्ट्स ऑफ व्होल्कॅनो.
याचे परिणाम कोणकोणते आहेत? ज्वालामुखीचे परिणाम कोणकोणते आहेत? माउंटन्स अँड हिल्स आर क्रिएटेड. डोंगर किंवा टेकड्यांची निर्मिती होते. ॲटमॉस्फेरिक पोल्युशन, वातावरणीय प्रदूषण होतं. रेन, पाऊस पडणे. फॉरेस्ट सेटलमेंट्स गेट्स बरीड, जंगल किंवा वस्त्या ह्या गाडल्या जातात. रायझिंग टेम्परेचर, तापमानामध्ये वाढ होते. देन सुनामी म्हणजेच काय तर महासागरामध्ये मोठमोठ्या लाटा निर्माण होतात. अ वेव्ह जनरेटेड बाय an earthquake or volcano occurring on the ocean floor, इट इज कॉल्ड सुनामी. महासागरामध्ये झालेल्या भूकंपामुळे किंवा महासागरामध्ये होणाऱ्या ज्वालामुखीमुळे निर्माण होणाऱ्या लाटांना सुनामी लाटा असं म्हटलं जातं. सुनामी इज अ जपनीज वर्ड विच मीन्स हार्बर वेव्ह. सुनामी म्हणजेच काय, मोठी लाट असं म्हटलं जातं. हा जापनीज शब्द आहे. मोठी लाट म्हणजे सुनामी म्हटलं जातं. डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट्स ऑफ सुनामी. सुनामीचे विघातक परिणाम कोणते आहेत बघा. बिल्डिंग ऑर अदर कन्स्ट्रक्शन्स आर डिस्ट्रॉयड. इमारती किंवा बांधकामे काय होतात, उद्ध्वस्त होतात. लॉस ऑफ लाईफ अँड फायनान्शियल लॉस. याच्यामध्ये जनजीवन पूर्ण विस्कळीत होते. बोट्स अँड शिप्स नियर द कोस्ट गेट डॅमेज्ड. किनाऱ्यावरील होड्या किंवा जहाजे जे असतात यांची हानी होते. लँडस्लाइड्स टेक्स प्लेस ऑन अ लार्ज स्केल. मोठ्या प्रमाणामध्ये काय होतं तर लँडस्लाइड्स म्हणजे काय होतात तर जमिनीचे भूपृष्ठभाग जे असतात यांचं स्खलन होतं. भूस्खलन म्हणतो आपण त्याला. ट्रॅफिक ऑब्स्ट्रक्शन अरायझेस. यामध्ये वाहतुकीच्या अडथळे निर्माण होतात. लार्ज स्केल डॅमेजेस कॉज्ड टू हार्बर्स. मोठ्या प्रमाणावरती याच्यामध्ये बंदरांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान होते. बंदरं जिथं असतात. द बिझनेस इंडस्ट्री रिलेटेड टू सी आर ॲडव्हर्सली इफेक्टेड. समुद्राशी संबंधित व्यवसायावरती विपरीत असे परिणाम होतात. हे परिणाम आपल्याला याच्यामुळे सुनामीमुळे दिसून येत असतात. देन स्टॉर्म्स म्हणजेच काय, वादळे. व्हॉट मेजर्स विल यू सजेस्ट टू प्रोटेक्ट युअर सेल्फ अँड अदर्स फ्रॉम स्टॉर्म्स. स्वतःचा आणि इतरांचा बचाव करण्यासाठी वादळापासून तुम्ही काय उपाय सुचवाल. तर वादळ जेव्हा होत असेल, झाडाखाली थांबू नये, रस्त्यावरती थांबू नये, विजेच्या खांबाजवळ थांबू नये, अशा प्रकारचे तुम्ही उपाय सुचवू शकता. याच्या व्यतिरिक्त आणि तुम्हाला उपाय सुचत असतील. याच्यावरती आता तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. चूज द राईट ऑप्शन अँड कम्प्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट. डॅश इज अ नॅचरल डिझास्टर. यातली नैसर्गिक आपत्ती कोणती. वार, पॉप्युलेशन ग्रोथ, इंटरनल कॉन्फ्लिक्ट्स म्हणजे अंतर्गत अशांतता आणि अर्थक्वेक. यातली नॅचरल कोणते लिहायचे. व्हॉल्कॅनोज इरप्ट इन द डॅश ॲज दे डू ऑन डॅश डॅश. ज्वालामुखी कुठं होतात आणि तसेच ते कुठं आणि होतात, म्हणजे कुठं कुठं होतात ज्वालामुखी हे लिहायचं आहे. पर्याय दिलेत. एअर, लँड, सी, मून. हवेत, जमिनीवर, समुद्रात, चंद्रावरती. कंपोज अँड राईट 5 स्लोगन्स बेस्ड ऑन फॅमिली. दुष्काळावरती आधारित 5 घोषवाक्य तयार करायचे आहेत. दुष्काळावरती आधारित 5 घोषवाक्य इंग्लिशमधून लिहायचे आहेत. सजेस्ट रेमेडियल मेजर्स फॉर फेमिनी. दुष्काळी आपत्तीवरील उपाय सुचवायचे आहेत. आयडेंटिफाय द डिझास्टर इन द पिक्चर अँड सजेस्ट प्रोटेक्टिव्ह मेजर्स. इथं दिलेलं जे आहे कोणतं डिझास्टर जे आहे हे डिझास्टर ओळखायचं. आपत्ती कोणती आहे आणि त्याला संरक्षणात्मक उपाय काय तुम्ही सुचवाल. प्रोटेक्टिव्ह मेजर्स म्हणजे संरक्षणात्मक उपाय तुम्ही काय सुचवाल. कशाचं चित्र आहे, कुठल्या आपत्तीचं चित्र आहे बघा हे. देन व्हॉट विल यू डू इफ यू गेट कॉट इन अ स्टॉर्म. तुम्ही वादळात अडकल्यास तुम्ही काय कराल ते लिहायचं आहे. आयडेंटिफाय द डिझास्टर इन द पिक्चर अँड सजेस्ट द प्रोटेक्टिव्ह मेजर्स. हे सुद्धा पिक्चर कशाचं आहे, कोणती आपत्ती आहे ही ओळखायची आणि ह्याला सुद्धा संरक्षणात्मक उपाय कोणते आहेत ते सांगायचे. व्हॉट इज सुनामी. राईट अबाउट द 2 इफेक्ट्स ऑफ द सुनामी. सुनामी म्हणजे काय आणि त्याचे 2 परिणाम लिहायचे आहेत. हे तुम्ही लिहून काढायचे आहेत क्वेश्चन्स ह्याचे.